तुम्हाला कोणासोबत जावंच लागणार आहे, म्हणजे किंग मेकर तुम्ही आहेच, ही तर भूमिका तुम्हाला बजावावीच लागणार आहे. मी आपल्याला सांगितलं की आता आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी बसू, नेमकी काय आकडेवारी आहे, स्थानिक नेत्यांचं काय मनोगत आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांचं काय मनोगत आहे, नगरसेवकांचं काय मनोगत आहे, आणि त्याचा गोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालू. शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आणि वरिष्ठांच्या कानावर घातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण आम्ही करू. सेक्युलर फ्रंटने जर मदतीचा हात पुढे केला नाही, मी परत सांगतो आहे की एकदाची सर्व आकडेवारी आम्हाला बघून घेऊ दे, चर्चा करू. मुंबईमध्ये मोठमोठ्या सभा घेतल्या, त्याने प्रेझेंटेशन केले, व्हिडिओ दाखवले, त्याचा जो परिणाम आहे तो मतदारामध्ये कुठे दिसत नाही. बघा, मतदार राजा नुसत्या भावनेच्या आधारावर नाही, ग्राउंडवर काय काम आहे, गेल्या अनेक वर्षांचा कोणाचा काय अनुभव आहे. आज मुंबईचा सर्वांगीण विकासाचे जर प्रकल्प आपण बघितले तर मुंबईकरांचं जीवनमान त्यातल्या त्यात सुलभ कसं होईल, आणि म्हणून हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्णत्वाला गेले. काही डोळ्यासमोर पाईपलाईन मध्ये आहेत, अनेक चांगल्या योजना प्रगतीपथावर आहेत. मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर त्याला जावं लागलं तो परत मुंबईमध्ये कसा आणता येईल, त्या दृष्टिकोनातून केलेल्या योजनेच्या आधारावर मुंबईकर जनता त्या ठिकाणी मतदान करते आहे. क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही. आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, मालेगावचे काय निकाल येत आहेत, या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो. मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर, कारण अद्याप काही निकाल येणं बाकी आहे, तर ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवली जाईल. मुंबई महापालिकेमध्ये महायुती सत्ता येताना दिसत आहे. त्यांचं आविष्कार वसूंनी पूर्ण मालेगाव शहर अतिशय पिंजून काढत आणि प्रचार सूचनांचा मोठा केला आणि आज हे यश मिळत आहे. बघा, आपल्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी, महिला आघाडी असेल, आणि ही वस्तुस्थिती आहे की युवा सेनेचंही सर्व कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. सर्व शिवसैनिकांनी मेहनत केली, जीवाचं रान केलं. तुम्हाला माहिती आहे की सकाळपासून सायंकाळपर्यंत मला काही नेते मंडळींना, आम्ही सर्वजण नाशिकला असायचो, आणि मग रात्री आल्याच्या नंतर शेवटचे 2-3 दिवस प्रचार करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. अर्थात मालेगावकर जनता आणि आपण सर्व दररोज सोबत असतो, ते काही निवडणुकीपुरतेच आपण येतो अशातला भाग नाही. पण कार्यकर्त्यांची हो, काय म्हणाल तुमच्या मनाप्रमाणे महापालिकेत जे तुम्हाला अपेक्षित होतं तसंही घडलंय, काय म्हणाल? आपण बघितलं असेल मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की इथली जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ते पाहता प्रामुख्याने 20 जागेंवर गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, निवडणुका लढवल्या जातात. या 20 जागेच्या पैकी 18 जागेवर शिवसेनेचे धनुष्यबाणाचे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे उमेदवार नगरसेवक म्हणून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून आले. मी तमाम जनतेचं, शिवसैनिकांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मला वाटतं की हा जो विश्वास त्यांनी शिवसेनेवर टाकला, गेल्या अनेक वर्षांचा त्यांना असलेला विश्वासावर त्यांनी हे मतदान केलेलं आहे. मालेगावच्या विकासावर त्यांनी मतदान केलेलं आहे. दुःख या गोष्टीचं आहे की आमचे 2 शिलेदार, आणि म्हटलं तर गड आला
पण सिंह गेला. दोन प्रमुख नेते आम्हाला अपयश त्या ठिकाणी मिळालं. निश्चितपणे त्याचं आम्ही आत्मचिंतन करू आणि 20च्या 20 उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा असताना 2 आमचे कमी आले. त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल. साहेब मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत होतो, युती शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी केलेला मुंबईचा सर्वांगीण विकास, मराठी माणसाच्या हिताच्या अनेक केलेल्या योजना आणि त्या अनुषंगानेच जनता जनार्दन हा कौल त्या ठिकाणी देताना दिसत आहे आणि याचं संपूर्ण क्रेडिट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आहे. पण सर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.